जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याचे सर्व स्रोत संरक्षित केले जातील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले। पुणे विभागामध्ये असलेल्या पाणी टंचाईसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माहिती दिली। यावेळी रोह्याचे प्रदीप पाटील उपस्थित होते। ते म्हणाले, पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर हे जिल्हे आणि पुणे विभागातील तालुक्यांना टंचाई परिस्थितीला सध्या सामोरे जावे लागत आहे। यामुळे खासगी आणि सार्वजनिक पाण्याचे स्रोत संरक्षित करणार असून जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याचे सर्व स्रोत संरक्षित केले जातील। याचबरोबर बांधकामासाठी पाणी वापरल्यास कारवाई करण्यात येईल। पुणे विभागातील 713 गावे, 4500 वाड्यांतील सुमारे 13,32,000 लोकसंख्येला 893 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। 623 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून प्रशासन या नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे तोंड देत आहे। विभागातील 1300 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे। काही तालुक्यात गेले 23 महिने पाऊस नाही। सध्याचे पाणी उचलण्याचे उद्भव कमी पडत असल्याने कायमस्वरूपी पाणी उद्भवांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी 75% अनुदान तर दारिद्र्य रेषेखाली शेतकऱ्यांना 90% अनुदानावर चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे। ज्या गावात 8 ते 10 टन चाऱ्याची मागणी आहे अशा गावांमध्ये चारा डेपो ऐवजी त्यांच्या गावात चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे। आज अखेर विभागात 2,86,000 मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला। यासाठी सुमारे 83 कोटी रुपये खर्च आला आहे। त्यातील 51 कोटी रुपयांचे वाटप केले असून अतिरिक्त 31 कोटी 65 लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत पाणी पुरवठा योजनांचा खंडित वीज पुरवठा सुरू केल्याने त्या परिसरातील सुमारे 200 टँकरची बचत झाली आहे। सध्या पाणी पुरवठ्यासाठी 41 कोटी रुपये खर्च झाले असून 30 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितले। असं नाही की पाण्याची उपलब्धता कशा पद्धतीने करायची, परंतु जे काही पाणी पुरवठा योजना आहेत, प्रामुख्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ज्यांना सोर्स चांगला आहे ते आम्ही आयडेंटिफाय करून तिथून पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। जे टँकर आहेत ते आतापर्यंत 131 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यामध्ये वेगळ्या इतर उपाययोजना आहेत। त्याच्यामध्ये तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना जवळपास 8 आपण मंजूर केलेल्या आहेत आणि दुरुस्तीच्या 39 योजना मंजूर केलेल्या आहेत। तर पुण्यामध्ये आत्तापर्यंत जो काही टँकरवरती पाणी पुरवठ्यासाठी खर्च झालेला आहे त्यामध्ये 4 कोटी आत्तापर्यंत खर्च झाला आहे आणि आणखी 5-1 कोटी रुपये त्यांना लागणार आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे। पुण्यामध्ये प्रामुख्यानं जी टंचाई जाणवते त्याच्यामध्ये बारामती, इंदापूरचा काही भाग, पुरंदर या ठिकाणी अधिकची टंचाई आहे आणि पुरंदरमध्ये प्रामुख्यानं पुरंदर उपसाच्या माध्यमातून जे काही 2 वेळा त्यातलं गावतलाव आणि पाझर तलाव भरले त्यामुळं तिथली टँकरची संख्या कमी झाली। अन्यथा पुरंदरमध्येच केवळ 60 किंवा 70पेक्षा अधिक टँकर लागले असते। पुरंदरमध्ये पाण्याची पातळी मात्र इतर तालुक्यापेक्षा अधिक कमी झाली, म्हणजे 2-2.5 मीटरपेक्षा अधिक कमी झाली आहे आणि त्यामुळं पुरंदरला शासनाने ज्या ज्या ठिकाणी पाण्याची पातळी 2 ते 2.5 मीटरपेक्षा कमी झाली त्या ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे। पुणे विभागामध्ये त्यातले जवळपास 12 तालुके आहेत की ज्या ठिकाणी ही रक्कम उपलब्ध करून द्यायचा शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या ठिकाणी पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाबरोबर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पाणलोटचं काम 50% अधिक झालं आहे, ज्या ठिकाणी टँकर चालू आहेत त्या ठिकाणी आपण हे सिमेंट बंधारे, चेन ऑफ सिमेंट बंधाऱ्याची साखळी करायचा निर्णय घेतलेला आहे। पुणे विभागामध्ये पाणी पुनर्भरणाचा प्रकल्प आम्ही सर्व या तालुक्यात 22 तालुक्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी आम्ही पाणलोटची जी मंजूर कामं आहेत ती मंजूर कामं करायची, त्यामध्ये राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रमातून काही कामं हाती घ्यायची। म्हणजे पाणलोटचे जे आपण एकात्मिक पाणलोट विकास खाली जे DPR झालेले आहेत, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट झालेत, त्यामधली काही कामं उदाहरणार्थ कंपार्टमेंट बंडिंग, CCT हे जर रोजगार हमीतून आपण घेतली तर तेवढे पैसे त्या प्रोजेक्टमधले कमी होतील आणि ते वाचलेले पैसे आपल्याला सिमेंट बंधारे, चेन ऑफ सिमेंट बंधाऱ्याला वापरता येतील।
तेव्हा पाणलोट विकासाची कामं करायची, त्याला रोजगार हमीच्या कामाची जोड द्यायची, सिमेंट बंधाऱ्याची साखळी तयार करायची आणि जे काही कॅनॉल आहेत त्या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला असलेले गाव तलाव आणि पाझर तलाव भरायचे. अशा प्रकारे कार्यक्रम आम्ही पुणे विभागामध्ये सर्व ठिकाणी घेतलेला आहे. यावर्षी जे KT-वेरा आहे ते 100% अडवण्याचं आम्ही नियोजन केलं आहे आणि DPDCतून आणि महात्मा फुले जल अभियानाच्या अंतर्गत डिझेलसाठी अधिकचे पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्या माध्यमातून गाळ काढणं आणि सिमेंट बंधारे जे आज गाळाने पूर्ण भरलेले आहेत ते सिमेंट बंधारे गाळ काढून ते पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे.